अक्षर गट क्रमांक 9 क्ष ज्ञ ॲ अ अं आहा रू। आता हे अक्षर आज आपल्याला शिकायचे आहे। पहिलं अक्षर कोणतं आहे? क्ष क्षत्रिय। हे पहा, क्ष क्षत्रिय काढण्याच्या अगोदर हे क्ष कसं काढायचं बघा। ही दुरेगी तुमची, हे काय आहे? हे दुरेगी आहे। हे दिसते का? हे दुरेगी आहे। आता दुरेगीच्या ह्याच्यावर कसं काढायचं पहा। ह्या वरच्या रेषेच्या खाली इथं पेन टेकवायचा आणि असं वरी घेऊन हे पहा, असं उलट 4 झालं, उलट 4। पेन उचलायचा नाही, इथून ढगढगाचं असं काढून इथं गाठ मारायची आणि इथून सरळ असं बघा। इथं आताच पेन उचललं, इथून सुरुवात केलं, हे असे 4, हे इथं ढगढगाचं काढलं आणि सरळ रेषा। आणि ही रेषा जर कमी पडली तर ही रेषा थोडीशी अशी पुढे घ्यायची, आणि पुढे घेऊन वरून ही अशीच रेषा, सरळ रेषा ओढायची आणि शिरोरेषा फक्त कुठे ओढायची? याच्यावर शिरोरेषा फक्त ओढायची। हे झालं क्ष क्षत्रिय। आलं का लक्षात? मग दुरेगी मध्ये कसं लिहायचं पहा। आता हे दुरेगी छोट, हे पहा, उलट 4, उलट किती? उलट 4। हे ढगढगाचं, ही रेषा खाली टेकवायची, ही रेषा कमी पडली तर थोडं पुढे घ्यायची, वरून इथं सरळ खाली आणि शिरोरेषा फक्त इथंच ओढायची। आलं का लक्षात? आता इथं आपण क्ष काढूया। हे पहा, हे असंच असं, हे झालं क्ष क्षत्रिय। हे काय झालं? आता क्ष क्षत्रिय आपल्याला चित्र सोप्या पद्धतीने काढायचे। क्षत्रिय म्हणजे काय? लढाई करणारा। क्षत्रिय म्हणजे काय? लढाई करणारा। आता पहा, लढाई करणारा क्षत्रिय कसं काढायचा? हे पहा, असं गोल करायचं, याला असं थोडीशी त्याच्या डोक्यावर, सैनिकाच्या डोक्यावर टोपी असते म्हणून अशी टोपी काढायची, बरं का? हे असं इथं डोळे, हे असं करायचं, हे असं जे हात आहे त्याच्या हातामध्ये काय करायचं? तलवार द्यायची। काय द्यायची? तलवार। क्षत्रिय तलवार असते, त्याच्या हातामध्ये तलवार। हे हात इकडला असा, पाय वाटलं तर काढायचे नाही, तरी इथपर्यंत जरी काढला असं त्याच्या हातामध्ये तलवार दिलं असतं, झाला हा क्षत्रिय। हा काय झाला? क्षत्रिय। आता क्ष क्षत्रिय कसं लिहायचं? हे पहा, क्ष, हे पहा, क्ष काढलं, स्त्री आणि त्याच्या पोटात त्याला पहिली रेंटी त्रि य, क्षत्रिय। क्ष म्हणताना क चा आवाज आला पाहिजे। क्ष, क म्हणून श, क्ष क्षत्रिय। हा, हे झालं क्ष क्षत्रिय। पुढचं अक्षर आहे ज्ञ। पुढचं अक्षर आहे ज्ञ। आता ज्ञ पण बघा काढायची सोपी पद्धत। या रेषेच्या खाली पेन्सिल किंवा पेन टेकवायचा। आता उजवीकडून डावीकडे माग रेषा ओढायची, पुढून इथं गाडी टेकवली रेषा, अशी पाठीमाग गाडी घ्यायची। कुठे घ्यायची? पाठीमाग गाडी घेतल्यानंतर इथं असा टर्न मारायचा, असा गोल गरगरीत आला पाहिजे टर्न। असं थोडीशी पुढे घ्यायचं, पुन्हा माग घ्यायचं। ई आपण काढतो ना, ई बघा, ही रेषा थोडीशी लांब घेतली, इथूनच गाडी वळवली, ही गाडी थोडीशी पुढे जास्त ठेवली, हे इथूनच ई सारखं काढलं, इथं गाठ मारलं, ही अशी तिरपी रेषा। हे जर कमी पडलं तर थोडं पुढे घ्यायची रेषा आणि सरळ रेषा। ही झालं, हे अक्षर झालं द म्हणायचं पहिल्यांदा, ज्ञ।
ज्ञानदेव. आता पहा परत एकदा इथं आता अजून एकदा आपण ज्ञ पाहू. हे पहा या रेषेच्या खाली तुम्ही जर पाठीवर लिहिलं तर रेष ओढायची आणि इथं पेन टेकवायचं, असं महाग घ्यायची गाडी. इथं महाग घेऊन ई सारखं काढायचं. ई सारखंच काढायचं. फक्त ही रेषा कमी पडली तर थोडं पुढे घ्यायची आणि सरळ रेष ओढायची. असं महाग घेऊन गाडी थोडीशी पुढे घेऊन ई काढायचं, इथे रेष ओढायची. ज्ञ काय झालं? ज्ञ. आता इथं पाहू आपण ज्ञ. बघा रेषेच्या खाली मागे घ्यायची रेषा. कुठे घ्यायची? मागे गाडी घ्यायची, टर्न मारायचा, असा ई काढल्यासारखं काढायचं. इथं गाठ मारायची आणि खाली रेषा इथून अशी सरळ आणि इथून शिरोरेषा. ज्ञ ज्ञानदेव. ज्ञ ज्ञानदेव. आता काय करायचं? ज्ञानदेव काढण्यासाठी काय करायचं? आता सोप्या पद्धतीने असं गोल काढायचं. इथं असं करायचे आणि इथून हे पहा दोन्ही हात समोर घ्यायचे आणि अशी मांडी काढल्यासारखं, मांडी घालून बसल्यासारखं असे काढायचं. ते पुस्तक काढायचं. ज्ञानेश्वरी काय काढायचं? पुस्तक. ज्ञानेश्वर सोप्या पद्धतीचे हे की नाही? एकदम सोप्या पद्धतीचे ज्ञानेश्वर. अशा पद्धतीचे हे आहे पुस्तक ज्ञानेश्वर काढले. असं ज्ञानेश्वर. आता हे पहा इथं. आता हे पहा पुढून माग रेषा घ्यायची, ई काढायचं. ही रेषा जी आहे ना इथूनच वळवायची, जास्त राहू द्यायची. इथूनच फिरवायची गाडी, एवढी जास्त राहू द्यायची पुढं. हे पहा ज्ञान देव. ज्ञानदेव ज्ञानेश्वर पण म्हणतात हे की नाही? ज्ञ ज्ञानदेव किंवा ज्ञ ज्ञानेश्वर हे की नाही? बघा पुढचं अक्षर आहे ॲ. काय आहे? अ काढायचं आणि अच्या बरोबर त्या उभ्या रेषेवर असं अर्धचंद्र वरच्या दिशेला तोंड असलेलं सी काढायचं. अर्धचंद्र. ह्याला काय म्हणायचं? अर्धचंद्र. अर्धचंद्र ॲ. आता ॲ पहा ॲ. आता बॅट म्हणताना ॲचा आवाज होते बघा. बॅ ब ॲ ब्या. म्हणून आपण बॅटचं चित्र काढायचं. कशाचं? दोन उभ्या रेषा, थोडीशी रेषा अशी करायची, ही रेषा अशी सरळ ओढायची. झाली ही बॅट तयार झाली. ॲ बॅट. बघा ब ॲ ट बॅट. ॲ बॅट ॲ बॅट. पुढचं अक्षर आहे अ. अ बघा कसं काढायचं? पहिल्यांदा काढायचं अ. पहिल्यांदा काढायचं अ ला पुढे द्यायचा काना, शिरोरेषा द्यायची आणि शेवटच्या रेषेवर अर्धचंद्र द्यायचा. कोणत्या? शेवटच्या. हे पहा हे असा अशी रेषा आणि शेवटची त्याच्या डोक्यावरच बरोबर द्यायचं. इथं जास्त मोठा अर्धचंद्र काढायचा नाही. हे पहा असा अ बॉल. ब अ बॉल. ब अ बॉल. बॉल तर काढणे किती सोपं आहे बघा. गोल काढायचं आणि अशी एक रेषा, अशी एक रेषा. झाला बॉल. काय तयार झाला? बॉल. हे पहा ब अ बला काना आणि अर्धचंद्र. बॉल बॉल अ बॉल अ. पुढचं अक्षर आहे अंग. अ काढायचं. काय काढायचं? अ आणि अच्या डोक्यावर अनुस्वार. किंवा आता अंगठी. अंगठीचं चित्र किती सोपं आहे पहा. असं गोल काढायची एक रिंग, अजून
अजून एक रेषा अशी काढून इथं जॉईंट करायची आणि इथं अंगठीचा खडा काढायचा. अंगठीचा खडा, अंगठीचा खडा, अंगठी. हे पहा, अ काढायचं. अवरानुसार अंग, ठ, ठला दुसरी ठी, अंगठी, अंगठी, अंगठी. पुढचं अक्षर आहे आहा. पुढचं अक्षर आहे आहा. अ काढायचं आणि अच्या पुढे दोन असे टिंब द्यायचे, त्याला विसर्ग म्हणायचं. अच्या पुढे दोन टिंब विसर्ग. अच्या पुढे विसर्ग. हा, हाचा उच्चार करायचा. आहा. आता आहाचं चित्रच नसते. आहा म्हणजे स्वतः. आहा म्हणजे आता स्वतः कसं लिहायचं पहा. शब्द इथं आपण शब्दच लिहू. स, त्याला व, स आणि व जोडलं. स आणि व, स्व. आणि त काढायचं आणि तच्या पुढे विसर्ग. तहा, स्वतः. आपण म्हणतो ना स्वतः. आपण म्हणतो ना स्वतः, स्वतः. आहा, स्वतः. आता पहा, हे इथं चित्र पण आपण स्वतः लिहिलं आणि शब्द पण आपण इथं पण स्वतःच लिहू. स्व, हा, स्वतः. आणि शेवटचं अक्षर आहे रू. कोणतं अक्षर आहे? रू. हे पहा, असं असं आणि हे असं उलट चार आणि हे सी. रू, ऋषी. आता रू ऋषीचं चित्र ते असं गोल करायचं. हे महाराजांची अशी दाढी करायची. ऋषी महाराज डोक्यावर केस. ऋषी महाराज दाखवायचे. दोन एक हात, तिकडून एक हात, नमस्कार केलेला इथं तशी मांडी काढायची. झाले ऋषी महाराज. हे कोण झाले? ऋषी. ते काय झाले? हे पहा, रू, शला दुसरी विलांटी रू, ऋषी. आता आपल्याला हे एक अक्षर कसं काढायचं ते शिकायचंय सोप्या पद्धतीने. हे पहा, आता ही वरची रेषा, खालची रेषा दुरेगी वरची पाठीवर ओढली तर ही एकच ओढायची. हे पहा, अशी तिरपी रेषा वरून खाली असं काढलं. काय काढलं? उभी रेषा द्यायची. उलट के दिसायला लागले बघा इंग्रजी मधून. दिसायले का? उलट काढल्यासारखं. आता काय करायचं? हे पहा, एक, हे दोन. आता इथं पेन टेपायचं बरोबर ह्याच्या टोकाला. ह्याच्या इथून उलट चार काढायचे. उलटे उलटे सी काढायचं. असं सी काढायचं. झालं वरी शिरू रेषा. झालं? किती सोपं आहे. हे पहा, एक, हे दोन, हे असं उलट चार आणि हे शी. रू, ऋषी. आलं का लक्षात सगळ्यांच्या? आता आपण याचं एकदा वाचन करूया. ठीक आहे. गट क्रमांक 9. क्ष, ज्ञ, द म्हणायचं अगोदर. द आणि न. ज्ञ, ए, अ, अं, आहा, रू. क्ष क्षत्रिय, क्ष क्षत्रिय. ज्ञ ज्ञानदेव,